तर आता आपण शिवण क्लास जर करत असाल आणि नवीन असाल तर तुम्हाला बऱ्याच प्रमाणामध्ये इंचमध्ये, सेंटीमीटरमध्ये भरपूर असे प्रॉब्लेम येतात. पण आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी खूप इन डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे. तर आज आपण बघणार आहोत इंच टेप आणि सेंटीमीटर यामध्ये काय फरक आहे. तर हा इथं मी टेप घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला सेंटीमीटर कशा प्रकारे बघायचं आहे आणि इंच मध्ये कोणते कोणते फरक आहेत आपण ते सुद्धा बघणार आहोत. कारण इंच टेपचा आपल्याला भरपूर असं शिवण क्लास करत असताना त्याच्यामध्ये उपयोग केला जातो आणि सेंटीमीटरचा क्वचितच उपयोग होतो. पण ते कशा पद्धतीने होतो आणि ते कसा करायचा आहे हे खूप डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याचा चार्ट सुद्धा मी तयार केलेला आहे, ते सुद्धा तुमच्यासोबत एक्सप्लेन करणार आहे. तर आता सुरुवातीला पाहूया आपण. हा आहे इंची टेप. हा टोटल 1.5 मीटरचा असतो. आता त्यामध्ये आपल्याला या इंचचा आपल्याला जास्त प्रमाणामध्ये वापर केला जातो आणि या बाजूने जे असतो हे लहान जे संख्या दिसते, अंक दिसत आहेत, हे असतं सेंटीमीटरची संख्या. तर आता कशा पद्धतीने मोजायचं, आपण इंच मोजत असताना या दिशेने मोजलं जातो आणि सेंटीमीटर मोजत असताना या दिशेने मोजलं जातं. इथं पाहू शकता तुम्ही, सुरुवात आपली या बाजूने होत असते. आता एक संख्या दिसणार नाही कारण याच्या आतमध्ये झाकलेली आहे, त्यामुळे आपण ही 1 समजायची, त्यानंतर ही 2. अशा पद्धतीने आपल्याला जर ब्लाउज पीस काढायचा असेल साडीमधला तर आपल्याला या वेळेला हे सेंटीमीटरचा उपयोग होत असतो. तर आता 1 मीटरचा जर आपल्याला ब्लाउज पीस काढायचा आहे तो किती येतो, तर आता आपल्याला बघायचं आहे. 1 मीटरचा ब्लाउज पीस काढायचा आहे. तर पाहू शकता 1 मीटर आपलं इथं पूर्ण होतं. 100 आलं की आपलं 1 मीटर पूर्ण होतो. आता बऱ्याच वेळेला जर साईज मोठी असेल तर 1 मीटरचा आपण ब्लाउज पीस काढत असतो, किंवा आपण साईज लहान असेल तर 80 सेंटीमीटरचा सुद्धा आपण पीस यामध्ये काढला जातो. अशा प्रकारे याची माहिती आहे. आता 1 मीटरचा ब्लाउज पीस जर इंच मध्ये जर काढायचा म्हणलं तर 39 इंच आला की समजायचं आपलं 1 मीटर पूर्ण झालेला आहे. इथं पाहू शकता वरची संख्या सुद्धा आपल्या इंच मध्ये दिलेली आहे. आता हे झालं सेंटीमीटरची माहिती आणि हे जो भाग राहिलेला आहे हा आपला अर्धा मीटर पूर्ण होतो. इथं 150 दिलेले आहेत, म्हणजे हे आपलं 1.5 मीटर इथं पूर्ण होतो. आणि 1 इंच आपला सुरुवातीला जो आपला दबलेला भाग असतो त्यापासून जर मोजलं तर हा टोटल भाग इथं 1.5 मीटर पूर्ण होत असतो. हे झालं सेंटीमीटरचं माप. सेंटीमीटरचा आपल्याला क्वचितच उपयोग होत असतो. नवीन आपण ब्लाऊज शिकताय तर त्याच्यामध्ये आपल्याला इंच आणि सेंटीमीटर हे समजणं खूप अवघड असतं, कठीण असतं. पण मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं हा व्हिडिओ समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कसलाही प्रॉब्लेम येणार नाही. त्यासोबतच मी ते चार्ट सुद्धा तयार केलेला आहे, कशाला काय म्हणलं जातं. हिंदीमध्ये पण सांगणार आहे, मराठीमध्ये पण सांगणार आहे आणि इंग्लिशमध्ये पण सांगणार आहे. तिन्ही भाषांमध्ये पण तुम्हाला सांगितलं जाणार आहे आणि खूप सोप्या पद्धतीने हे तुम्हाला लक्षात पण येऊन जाईल. सेंटीमीटर कशा पद्धतीने मोजायचं असतं आणि इंच कशा पद्धतीने मोजलं जातं. तर आता पाहू शकता अशा हे जे इंची टेप आहेत हे टेलरिंग आपण शिवण क्लाससाठी, ब्लाऊज कटिंगसाठी शक्यतो मार्केटमध्ये हेच उपलब्ध असतात. आणि जे मोठे फीटवर मोजले जातात ते खूप मोठ्या साईजमध्ये टेप असतात. तर आपल्याला 1.5 मीटरचा हा टेप आपल्यासाठीचा महत्त्वाचा असतो शिवण क्लासमध्ये. तर आता नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप खास होणार आहे. एकदम सोपी पद्धतीने मी माहिती सांगितलेली आहे. तर इंच या बाजूने मोजले जातात आणि सेंटीमीटर उलट्या बाजूने मोजले जातात. सेंटीमीटरची जी संख्या आहे ती छोट्या साईजमध्ये असते आणि इंचची जी संख्या आहे ती मोठ्या साईजमध्ये असते. सेंटीमीटरचं जे काम आहे ते आपल्याला ब्लाऊज पीस कट करत असताना उपयोगी येत असतो. त्यानंतर आता आपण इंचवर पाहूया. आपल्याला इंच खूप महत्त्वाचं आहे, तर या टेपवरती तुम्हाला मी समजावून सांगेलच. आता इथं पाहू शकता हा आपला 1 इंच आहे, पण आपण मोजत असताना इथूनच मोजलं जातं, पण समजावून सांगत असताना तुम्हाला मी इथून सुरुवात करेल सांगण्यासाठी. हा इंच इथून सुरुवात होतो आणि इथं शेवट होतो. तर इथं हा आपला 1 इंच जे आहे ते इथं पूर्ण होत असतो. अशाच प्रकारे याची साखळी जी आहे ते पुढे चालत राहते. तर आता आपल्याला इंच तर हे माहितीच आहे, हे कॉमन आहे. 1 इंच, 2 इंच, 3 इंच, 4 इंच हे असंख्य इंच आपल्या टेपमध्ये आहेत. त्यानंतर आता आपल्याला हे इंच हे प्रत्येकाला माहिती आहेत, पण यामधल्या ज्या काही रेषा आहेत त्या पाहू शकता इथं तुम्ही. या ज्या रेषा आहेत
त्या रेषांमध्ये आपण कन्फ्यूज होत असतो. आता ही जी मोठी रेषा आहे ही काय आहे, ही छोटी रेषा आहे, या रेषेपेक्षा ही थोडीशी मोठी आहे, याचं माप काय म्हणलं जातं, आणि ही या दोन्ही रेषापेक्षा ही मधली जी रेषा आहे ती थोडीशी मोठी आहे, तर याचं काय माप आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. आता आपलं 1 इंच इथं पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर हे आहे पाव इंच. तर आता आपण पाव इंच आता असं म्हणलं जाणार नाही, इकडच्या साईडला जर मोजायचं झालं तर तुम्ही इथं पाव इंच म्हणू शकता. आता हे काय झालं, आता हे 1.25 इंच. आता 1.25 म्हणल्यावर हे पाव फक्त त्याच्यामध्ये ऍड झालेला आहे. याचा आपल्याला चौथा भाग म्हणजे हे सुरुवातीचा भाग झालेला आहे. आता हे जे भाग आहे इथं 1.5 इंच म्हणजे या दोन्हीचा अर्धा भाग झालेला आहे, म्हणजे इथं आपलं 1.5 इंच आलेला आहे. आता या दोन्हीचा अर्धा भाग म्हणजे आपला हा तिसरा भाग पूर्ण झालेला आहे, म्हणजेच हे आलं 1.25 इंच आणि हे टोटल 2 इंच. आता इथं 3 पार्ट मध्ये हे जे पार्ट आहे ते डिवाइड होणार, पाव इंच, 1.5 इंच आणि 1.25 इंच. अशाच प्रकारे पुढचे सुद्धा आपल्याला हीच मापे असणार आहेत. इथं 2.25 येणार, इथं 2.5 येणार, इथं 2.25 येणार. आता हे झालं मराठीमध्ये. आता इंग्लिशमध्ये पण तुम्हाला मी सांगेल. आता हे झालं 1/4 इंच. आता हे जे पाव इंच आहे त्याला इंग्लिशमध्ये 1/4 इंच म्हणलं जातं. हे झालं तुम्हाला टेपवरती मी सांगण्याची माहिती. आता तुम्हाला चार्टवरती मी सुद्धा लिहून सांगितलेलं आहे कशा पद्धतीने आहे, आणि तुम्हाला प्रॅक्टिकली सुद्धा मी सांगणार आहे. तर आता इथं पाहू शकता, तुम्हाला इथं खालचा जो पार्ट आहे ते दिसणार नाही. या पद्धतीने मी सांगेल तुम्हाला. हा झाला पाव इंच. आता लिहित असताना बऱ्याच वेळेस आपण पॉइंट मध्ये लिहितो किंवा या प्रकारे लिहितो. पाव इंच या पद्धतीने लिहिलं जातं. आता आपण हे चार्ट आपण सुरुवातीपासून पाहणार आहोत. पाव इंच कशा पद्धतीने लिहिलं जातं. आता बऱ्याच वेळेला 25 असं 0.25 लिहिलं जातं. तर हे काय असतं, हे असतं पावचं माप. आता या पद्धतीने सुद्धा लिहिलं जातं. पाव इंचालाच इंग्लिशमध्ये 1/4 इंच म्हणतात. अर्धा इंचला 1/2 इंच आणि पाऊण इंचाला 1/2 and 1/4 इंच असं म्हणलं जातं. म्हणजेच पाहू शकता इथं पाव इंच अशा पद्धतीने लिहिलं जातं, 1/4 रेषा. आणि पॉइंट मध्ये जर लिहायचं झालं तर 0.25. आणि टेलरिंग जे प्रोफेशनल टेलर असतात ते या पद्धतीने लिहिलं जातात. पण तुम्ही याच्या भानगडीत पडू नका, कारण हा तुमच्या लक्षात येणार नाही. तर हा सुरुवातीचा पहिला भाग, हा दुसरा भाग आणि हा तिसरा भाग तुम्हाला मी टेपवरती सुद्धा समजून सांगितलेला आहे. म्हणजे 1 आणि सुरुवातीला आपण जो 1 ते दुसरा 1 इंच मधले 3 पार्ट असतात, त्या पद्धतीने ही त्याची मोजणी असते, संख्या असते. तर आता ही सुद्धा खूप सोपी आहे. तुम्हाला जर 1-2 वेळेस पाहिली तर लक्षात येऊन जाईल. तर आता अर्धा इंच 1/2 रेषा या पद्धतीने लिहिलं जातं. तर आता पॉइंट मध्ये जर पाहायचं झालं तर 0.50 या पद्धतीने लिहिलं जातं. पाऊण इंच जर पाहायचं झालं तर 3/4 या पद्धतीने लिहिलं जातं. आणि पॉइंट मध्ये जर बघायचं झालं तर 0.75 अशा पद्धतीने लिहिलं जातं. म्हणजेच याचा तिसरा भाग, आणि हा पाहायचं झालं तर हा दुसरा भाग. हे पार्ट मध्ये डिवाइड होतं. आता 1 इंच तर हे कॉमन आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. आता 1.25 इंच हे 1 पर्यंतच तर हे झालं, हे पाहिलं आपण. आता 1.25 इंच हे महत्वाचं आहे, कारण 2.25 येऊ शकतात, 3.25 येऊ शकतात, 4.25 येऊ शकतात. असे साखळी पुढे आपली चालूच राहणार आहे. तर आता हे 1 पर्यंत तर आपण झालेलं आहे. आता 1.25 इंचच माप पाहून घ्यायचं आहे. आता 1.25 इंच म्हणजेच 1/4 अशा प्रकारे हे झालं आपलं 1.25. आणि पॉइंट मध्ये जर लिहायचं झालं तर 1.25 अशा पद्धतीने लिहिलं जातं. आणि या संख्येत जर पाहायचं झालं तर 1 पॉइंट वरी 1 रेषा येणार आहे. 1.5 जर बघायचं झालं तर 1/2 अशा प्रकारे याची मांडणी केली जाते. त्यानंतर जर पॉइंट मध्ये पाहायचं झालं तर 1.50 या पद्धतीने लिहिलं जातं. आता 1.25 जर बघायचं झालं तर 1/3 रेषा या पद्धतीने लिहिलं जातं. आणि पॉइंट मध्ये जर बघायचं झालं तर 1.75 या पद्धतीने लिहिलं जातं. आणि या मध्ये जर बघायचं झालं तर 1 त्यावरती 3 रेषा येणार आहेत, 1 वरती 3 रेषा येणार आहेत. म्हणजे हा झाला आपला तिसरा भाग. त्यानंतर आपले हे 2 इंच हे तर सगळ्यांच्या लक्षात येऊन जाईल. त्यानंतर ही जी साखळी आहे ती पुन्हा आपली चालूच राहणार आहे. 2.25 साठी सुद्धा हीच संख्या आपण जी सुरुवातीला लिहिलेली आहे 1.25 वरतीची, त्याच पद्धतीने फक्त मी जी रेषा आहे ती अशा पद्धतीने लिहिली आणि या इथं अशा पद्धतीने लिहिली. आपण दोन्ही सुद्धा पद्धतीने लिहू शकतो, त्याच्यामध्ये काहीही फरक नाहीये.
तेच आहे, फक्त लिहिण्यामधला आपला फरक आहे. तुम्हाला ते दाखवण्यासाठीच मी हे सुरुवातीला अशा पद्धतीने लिहिलेले आहेत. त्यानंतर आपले हे 2.25चं पाहायचं आहे. 2.25 साठीचं सुद्धा आपल्याला 2.2 इंच त्यामध्ये 1/4 रेषा अशा प्रकारे द्यायच्या आहेत. पॉइंट मध्ये जर पाहायचं झालं तर 2.25 अशा पद्धतीने लिहिलं जातं. हे झालं आपलं मोजण्याचं पद्धत. खूप सोप्या पद्धतीने आहे. आता तुम्हाला टेपवर सुद्धा तुम्हाला थोडंसं मी समजून सांगेल. या पद्धतीने आपण सुरुवातीला जर आता आपल्याला मला 5 इंचची बाही काढायची आहे तर मी इथून नाही मोजणार, इथूनच सुरुवात केली जाणार आहे. तर हे फक्त आपला दबल्या गेलेला भाग आहे म्हणून आपल्याला या इथून घ्यायचं असतं. पण सुरुवात इथून जरी झाली तर इथं पूर्ण आपला 1 इंच पूर्ण होत असतं. आपण 1 इथं आहे म्हटल्यावर इथून सुरुवात करत नाहीत. हे सुद्धा आपल्याला खूप महत्वाचं आहे. आता मला 5 इंचची बाही तयार करायची आहे तर मला इथंच मार्क करावं लागणार. या पद्धतीने मी इथं करू शकत नाही कारण हा आपला सुरुवातीचा पॉइंट असणार आहे. पाहू शकता इथं 1 वर आता मला 1.5 इंचावरतीच एक रेष देऊन घ्यायची आहे. ही असणार आहे मार्जिन रेषा. तर ही झाली 1.5 इंचची रेषा. पाहू शकता इथं हे 1.5 आहे. आता मला 1.25 जर द्यायचं झालं तर ही 1.25 ची रेषा आणि मला 1.25 द्यायची झाली तर ही 1.25 रेषा. इथे तुम्हाला लिहून सुद्धा दाखवते. 1.25, 1.5 आणि 1.25 या पद्धतीने ही मापे असणार आहेत आपली. ही जी रेषा आहे ही 1.25 असणार आहे, ही 1.5 असणार आहे आणि ही 1.25 असणार आहे. ही साखळी आपली शेवटपर्यंत चालूच राहणार आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी खूप सोप्या पद्धतीने माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला यातली माहिती कशी वाटली तुम्ही याचा चार्ट सुद्धा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तुम्हाला सुद्धा यातली जी माहिती आहे ती खूप सोप्या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यातली माहिती नक्कीच तुम्हाला ही माहितीची वाटली असणार आहे. आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. म्हणजेच अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि महत्त्वपूर्णचे व्हिडिओ जे आहेत ते इतरांसोबतही शेअर करा. त्यांना सुद्धा त्याची माहिती मिळेल आणि काही महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोहोचली जाईल. अशाच प्रकारे आपल्या चॅनलवर भरपूर सारे माहितीचे व्हिडिओ आहेत. नवीन असाल तर नक्की जाऊन एकदा आपले प्लेलिस्ट चेक करा आणि पाठीमागचे सुद्धा व्हिडिओला प्रतिसाद द्या. अशाच प्रकारे आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ सुद्धा सर्च करत चला. ही माहिती तुमच्या जर माहितीची थोडीशी जरी वाटली तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.